काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा विठ्ठला विठ्ठला शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा। पवित्र पावन भूमी अंधारवड वस्ती या ठिकाणी आणि बालब्रह्मचारी मारुतीरायाच्या या पवित्र दरबारात बालब्रह्मचारी हनुमानजीच्याच बजरंगबलीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। एक दिवसाचा कार्यक्रम असून सुद्धा एवढं मोठं सुंदर आयोजन केलेलं आहे। मृदंगाचार्य आदरणीय काय नाही आदरणीय समाधान महाराज, आदरणीय पूज्य गायनाचार्य स्वररत्न ससे महाराज, आदरणीय पूज्य अक्षय महाराज, आदरणीय पूज्य सोमनाथ महाराज, आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। सर्व टाळकरी मंडळी, सर्व भजनी मंडळी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम आपल्या सर्व वडीलधाऱ्या माणसांच्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने होत आहे। आणि विशेष करून आपल्या या अंधारवड वस्तीवरील सर्व तरुण मंडळ, सर्व तरुण एक जीवाने एक विचाराने कुठलेही कार्य करतात। हा कार्यक्रम सुद्धा त्यांनी अगदी थोड्या अल्पावधीमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या गावची सर्व मान्यवर प्रतिष्ठित माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत। आता सगळ्याचीच नावं मला माहीत आहेत, माझ्या अंतःकरणात आहेत, पण नावं घेता घेता जरी एखाद्याचं राहिलं तर घेणाऱ्याला काही नाही, पण राज्याचं राहिलं ते बारीक होतं माणूस। त्याच्यामुळं सर्वच माझ्या अंतःकरणात आहात तुम्ही बसलेली जी मंडळी आहे तुम्ही साक्षात परमेश्वर आहात। तुमच्या रूपाने पांडुरंग परमात्मा या ठिकाणी विराजमान आहे, पंढरीनाथ, श्री विठ्ठल आणि हे ज्या माता माऊली आहेत यांच्या रूपाने साक्षात आदिशक्ती देवी आहे। तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे। अभिष्ट चिंतन, वाढदिवस, वर्धापन दिन, बजरंगबलीचा वर्धापन दिन आहे। देवाची जयंती असते, संतांची पुण्यतिथी असते आणि सामान्य माणसाचं वर्ष श्राद्ध असतं। देवाची जयंती का? तर देवाच्या येण्यामध्येच मोठा आनंद असतो। देव अवतीर्ण झाले, जन्माला आले की सर्व आनंदी आनंद होतो। भगवान श्रीकृष्ण गोकुळात जन्माला आले, जन्माला आल्याबरोबर गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, सर्व आनंदी आनंद झाला देवाच्या येण्याने। आणि संतांच्या जाण्याने आनंद होत असतो, म्हणजे शेवटी आनंद होतो।
देव येताना आनंद होतो आणि संत समाधीस्थ होताना तिथी रोजच असतात, परंतु ज्या तिथीला संत समाधीस्थ होतात त्या तिथीला सुद्धा पुनीत करतात, म्हणून पुण्य तिथी म्हणतात. ही तिथी सुद्धा पावन आहे, पुनीत आहे, पवित्र आहे. आणि म्हणूनच म्हणतात की वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. वीर रणांगणात संग्रामात शूर कळत असतो आणि साधू शेवटच्या समयाला साधूचं महत्व कळत असतं. साधू हयात असताना त्यांची किंमत वाटत नाही. हयात असताना कोणत्या संतांची पूजा झाली सांगा बरं तुम्ही? नाथ महाराजांची पूजा झाली का? माऊली ज्ञानोबरायाची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची? अहो, ज्ञानेश्वर महाराजांचं तोंड जरी बघितलं तरी त्या काळचे लोक अशुभ मानित होते, विटाळ झाला असं समजत होते, नुसतं तोंड बघितलं तरी. आणि आता त्याच माऊलीच्या नावाने जगतोत आपण. त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं की माणसं पुनीत होतात, त्यांचं जीवन सार्थक होतं. हनुमानजी मात्र संतही आहेत आणि देवही आहेत. हनुमानजी देवही आहेत, म्हणून त्यांची हनुमान जयंती असते ना, हनुमानजीची जयंती आहे. देव आहेत आणि हनुमानजी भक्तही आहेत. नुसते भक्तच नाहीत तर भक्त शिरोमणी आहेत, भक्तांचे राजे आहेत. जेवढे काही भक्त असतील त्या सगळ्या भक्ता श्रेष्ठ भक्त म्हणजे हनुमानजी आहेत. भक्ती कोणालाही करता येत नाही बरं का. मान सन्मान घेऊन आपली प्रतिष्ठा सांभाळून भक्ती करता येत नाही. आपली प्रतिष्ठा पूर्ण समर्पित ज्याला करता येते त्यालाच भक्त होता येतं, त्यालाच दास होता येतं. अहो, दास शब्द कानावर पडल्याबरोबर कसं वाटतं? दास म्हणजे काहीतरी, हे बुद्धी. दास म्हटल्याबरोबर मी अमक्याचा दास आहे, याच्यात काही लय मोठेपणा आहे का? मोठेपणा वाटत नाही. पण मी अमक्याचा दास आहे हे म्हणून घ्यायला ताकद लागते. लहान म्हणून घ्यायला मोठं असावं लागतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी, तुकोबराय तर तसे आकाशापेक्षा मोठे आहेत, व्यापक आहेत, पण ते तुकोबराय देवाकडे म्हणतात, हे देवा मला लहानपण दे. लहानपण दे ग देवा, लहानपण दे देवा, दे ग देवा, लहानपण दे ग देवा. मुंगी सखर साखर कारवा, लहानपण देवा, लहानपण मुंगे साखर कारवा, मुंगे साखर कारवा,
तुकोबराय हे आकाशापेक्षाही महान आहेत, मोठे आहेत, पण लहानपण मागून घेतात. लहानपण मागून घेण्यासाठी मोठं असावं लागतं बरं का. पहिलाच लहान आहे आणि मग काय लहानपण मागून घ्यावं. लहानपण मागून घेण्यासाठी अगोदर मोठं असावं लागतं. तसं जगद्गुरु तुकोबराय सर्वश्रेष्ठ आहेत. एवढंच काय, जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ती शब्दाची व्याख्या केलेली आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतणू. महाराज म्हणतात दंडवत घालणं, नमन करणं ही सुद्धा भक्ती आहे. 9 प्रकारच्या भक्ती आहेत ना, त्यामध्ये नमन, नम्रता ही भगवंताची भक्ती आहे. भक्ती ते नमन. भक्ती म्हणजे काय? नमन. वैराग्य म्हणजे काय? त्याग. त्याग म्हणजे वैराग्य. भक्ती शब्दाची व्याख्या जगद्गुरु तुकोबरायांनी केली. भक्ती म्हणजे काय, कशी भक्ती असावी हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. आणि तेच तुकोबराय पुन्हा हनुमानजीला भक्तीचा मार्ग विचारतात. किती भक्ती कशी आहे याची मला वाट दाखवा, हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. काय भक्तीचा तमाशा, 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 काय भक्तीचा महाराज जगद्गुरु तुकोबराय हनुमानजीला भक्तीचा मार्ग विचारतात, भक्तीची वाट विचारतात. सुभटा, सुभटा शब्दाचा अर्थ सु म्हणजे चांगला, हा उपसर्ग आहे ना. आणि भटा, भटा म्हणजे ब्राह्मण नाही बरं का. इथं भटा म्हणजे योद्धा. सु म्हणजे चांगला आणि भटा म्हणजे योद्धा. सम्यक प्रकारे चांगल्या प्रकारचा जो योद्धा आहे, चांगल्या प्रकारचा योद्धा हनुमानजी आहेत. आणि म्हणून हनुमानजीला भक्तीचा मार्ग विचारतात.
अहो अडाणे माणसाने ज्याला रस्ता माहीतच नाही त्याने जर वाट विचारली रस्ता विचारला तर साहजिकच आहे. पण ज्याला सगळे मार्ग माहिती आहेत त्यांनी जर पुन्हा रस्ता विचारला तर समजून घ्यायचं याच्यात काहीतरी गुह्य काहीतरी मर्म आहे. आता कोण निवडून येणार आहे हे माहिती आहे पण पुन्हा विचारायचं अहो कोण निवडून येईन बरं, कोण निवडून येईल असं जो विचारतो ना त्याला अगोदरच माहिती असतं कोण निवडून येणार आहे. तसं तुकोबरायांना भक्ती म्हणजे काय हे सगळं माहित आहे तरी पण बजरंगबली हनुमानजीला भक्तीचा मार्ग विचारतात. आणि असे एखादी गोष्ट जर एखाद्याला विचारायची असली तर डायरेक्ट विचारू नाही बरं का, गेले गेले विचारू नाही, गेल्या गेल्या कोणाला तारीख मागू नये. अगोदर गेल्या गेल्या विचारावं तब्येत बरी आहे का, बरं चाललंय का, जेवले का, आराम केला का, आणि मग हळूच आपलं गिराणं पुढं मांडायचं. त्या दिवशी तसंच केलं आपल्या तरुण मंडळीने. मला नादी लावलं, खूप नादी लावलं, विचारपूस केली, आधी खुश करून घेतलं मला आणि म्हटले बाबा आपला एक अमक्या अमक्या तारखेला कार्यक्रम आहे. आता आधीच खुश केलंय आणि हे अंधारवड वस्तीवरील सर्व तरुणांना तुम्हा सर्व भाविकांना नाही म्हणण्याची माझी ताकदच नाही ना. तुम्हाला मी नाहीच म्हणू शकत नाही. कारण गडावर कुठलंही जरी काम असलं आणि एक जणाला जरी फोन केला तर ते काम करायला सगळी तरुण मंडळी धावती ती गडावर. फवारणी करायची असू द्या, कुठं दगड उचलायची असू द्या, कुठं साफसफाई करायची असू द्या, काही कुठलंही काम असू द्या, कोणाला जरी एक जणाला जरी फोन केला तरी सगळे तरुण धावत येतात गडावर काम करायला. मग ते असं नाही म्हणत की बा त्याला फोन केलाय मग जाऊन द्या बरून द्या, आपल्याला कुठं फोन केलाय, असं नाही. बाबाचा निरोप आला ना मग झालं. मग तुम्ही जर एवढं माझ्यासाठी धावता आणि मग मी तुमच्यासाठी 1000 कामं नाही सोडावत का? अहो किती किती श्रद्धा असते ही. आता मी आल्यापासून बघतोय थेट त्या रोड पासून मंदिरापर्यंत रांगोळ्या काढल्यात. किती सेवा आहे, किती भक्ती आहे. तुमचं जेवढं कौतुक करावा तेवढं कमीच आहे बघा. म्हणजे तुमचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आणि तुम्हाला मी जीवनभर विसरू शकत नाही. आता ह्या रस्त्याने मी नेहमी जातो येतो सारखं. पण घाईमुळं गडबडीमुळं जरी थांबता आलं नाही तरी मला ह्या वस्तीतले भांडे सुद्धा दिसते. कोणाच्या घरात किती भांडे आहेत ती. जाता जाता इथे सगळ्या माणसाची मला आठवण येते. मग मारुतीरायाला मी हात जोडतो आणि तसंच पुढे जातो. मग कारण आणि माझं हे म्हणजे मला जिंकलंय तुम्ही. माझ्या मनासारखं वागून मला प्रसन्न करून घेतलं आणि खरोखर तुम्ही माझ्यावर विजय मिळवला. मी तुमच्या पुढे हारलो मी. आणि असे कधी कधी हारण्यात बी विजय असतो, आहे का नाही? नातवाकडून म्हातारा माणूस असतो हारून घेतो की नाही हारून. आणि लेकरू हसलं, आनंद झाला लेकराला, ते हसलं की त्याचा आनंद ह्या म्हाताऱ्या बाबाला होत असतो. ते जिंकलं लेकरू, नातू जिंकला की त्याचा आनंद आजोबाला होत असतो. तसं तुम्ही जिंकलात
आणि मी जरी हारलो असलो तरी तुमच्यापेक्षा आनंद मला जास्त आहे. विठाला विठाला सगळे किती माणसं इथं. अहो गावात सुद्धा एवढे माणसं, मोठमोठ्या गावात एवढे माणसं कीर्तनाला जमत नाहीत, पण सगळे घर बंद करून माणसं इथं आलेत. आणि एवढी संख्या प्रचंड संख्यामध्ये तुम्ही उपस्थित आहेत. एवढा मोठा हा गोजीरवाणा कार्यक्रम, देखना कार्यक्रम, हे सगळा चांगले कार्यक्रम बघून आपल्यावर मारुती राय बजरंगबली प्रसन्न झाले. कारण असे कार्यक्रमाला जर माणसं असले तरच तो कार्यक्रम मोठा आहे. खूप खर्च केला आणि माणूसच नाही, काय उपयोगी त्या कार्यक्रमाला? तो कार्यक्रम अपूर्ण राहतो. आणि एवढे माणसं, एवढे तुम्ही आलात ना, तर तुमच्या येण्यामुळं मारुती राय सुद्धा खुश झालेत. आणि ह्या माणसाच्या उपस्थितीवरूनच समजतंय की आपला कार्यक्रम मारुती रायाला पावला, सिद्धीच गेला कार्यक्रम. म्हणून एखाद्या जर काही विचारायचं असलं ना, डायरेक्ट विचारायचं नाही, अगोदर शरण जायचं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अगोदर त्यांची सेवा करायची, त्यांना प्रसन्न करून घ्यायचं, आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांचा मूड बघून मग आपला प्रश्न पुढे मांडायचा. गेले गेले म्हणायचं नाही, बाबा आता लग्न झाले, पोरगच नाही, दे नारळ. गडावर एवढे नारळ मागायला माणसं इथे, तर खूप नारळ, खूप मागायचे, खूप नारळ द्या म्हणतात, खूप माणसं. आता त्यांची श्रद्धा अशी बरं का, नारळ मागणाराची त्यांची श्रद्धा एवढी आहे की त्या श्रद्धेमुळं त्यांना मुलं होतात. माणसाची कुठं ना कुठं श्रद्धा पाहिजे जीवनामध्ये. कोणाची दगडावर श्रद्धा असेल, कोणाची झाडावर असेल, कोणाची गुरुवर असेल, कोणाची देवावर असेल, कोणाची आपल्या मालकावर असेल, कोणाची पत्नीवर असेल, पण श्रद्धा ही जरूर असली पाहिजे कुठं ना कुठं. श्रद्धा जर नसली कुठं तर त्याचं जीवन दिशाहीन राहतं, त्याला मार्ग सुचत नाही. जिथं श्रद्धा असती तिथंच माणूस आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असतो, मनातल्या गोष्टी, मनातले प्रश्न तिथं सांगत असतो, आणि तिथून आपल्याला काहीतरी मार्ग मिळत असतो. म्हणून कुठं ना कुठं श्रद्धा पाहिजे. तुम्ही दगडावर श्रद्धा ठेवा, तो दगड तुम्हाला मार्ग दाखवेल. आणि जर श्रद्धा कुठंच नसली तर त्याचं जीवन दिशाहीन राहतं, मार्गहीन राहतं, बेचैन राहतं, समाधान मिळत नाही. म्हणून समाधान जर प्राप्त करायचं असेल तर श्रद्धा पाहिजे, शरणांगती पत्करली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय हनुमानजीला प्रश्न विचारतात की भक्तीच्या वाटा काय आहेत, पण त्याच्या अगोदर महाराज मारुती रायाला शरण गेलेले आहेत. ही अभंगाच्या पहिल्या चरणात. शरण शरण हनुमाता, शरण शरण हनुमाता, शरण शरण हनुमंता, 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 शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती दाता माता, काय भक्ती दाता माता.
महाराजांनी खूप गोड प्रमाण दिलं. शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. रामदूत, रामदूता म्हणजे हनुमानजी. रामाचे दूत हनुमानजी आहेत, दास हनुमानजी आहेत. मी तुम्हाला शरण आलो. तसं दूत, एखाद्याला जर दूत म्हटलं, दास म्हटलं तर अवघड वाटतं. हे दास आहे बरं का, अवघड वाटतं. पण दास होण्यासाठी स्वतःचं अस्तित्व, प्रतिष्ठा सर्व समर्पित करता येते, करावं लागते, तेव्हाच दास होता येतं. दास असं कोणी होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्राचे दास आहेत, दूत आहेत हनुमानजी. आणि हनुमानजीचं नुसतं स्मरण केल्याबरोबर जीवाला अनेक प्रकारचे फायदे होतात. वाक्चातुर्य प्राप्त होतं, शक्ती प्राप्त होते, बुद्धी प्राप्त होते. बघा, हनुमानजीचं दर्शन करताना हनुमानजी कसे येतो, हनुमानजीचे दंड अतिशय पिळदार दंड आहेत. हनुमानजीच्या मांड्या, हनुमानजीच्या पिंढऱ्या, हनुमानजीचे दंड, हनुमानजीची छाती, हनुमानजीचं पोट, हे सगळं चिंतन करा. हनुमानजीची छाती मोठी आहे, पोट बारीक आहे, ठीक आहे नाही. आपलं पोट मोठं आणि छाती बारीक. तुमचं नाही पण माझं हे पोट कुठं चाललंय, पार तिकडे चाललंय ना दरवाजाकडं. म्हणजे पोट मोठं, छाती बारीक. समजायचं तो आजारी. ज्याचं पोट मोठं, छाती बारीक, तो रोगी, आजारी. आणि ज्याची छाती मोठी, पोट बारीक, तो निरोगी. हनुमानजी बघा, हनुमानजीचं शरीर म्हणजे वज्रदेही आहे, सोनेरी पर्वतासारखं हनुमानजीचं शरीर आहे. म्हणून हनुमानजीचं नुसतं स्मरण केल्याबरोबर जीवाला यश प्राप्त होतं, माणसाला यश, विजय प्राप्त होतो. हनुमानजीचं स्मरण केल्यानंतर अपयश येतच नाही. शरण शरण हनुमंता, सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना. ते हनुमान चालीसा लावले ना, अतिशय सुंदर. बघा, मंदिरामध्ये हनुमान चालीसा आहे. आणि तुम्हा सर्व तरुण मंडळीला एक माझी विनंती आहे की हनुमान चालीसा आपण 8 दिवसातून एकदा का होईना, पण एकत्र येऊन इथं हनुमान चालीसा म्हटलं पाहिजे. तसं आता ह्या 22 जानेवारी पासून रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली ना, सर्व तरुण जागृत झालेत. पूर्वी राम राम घालायची लाज वाटायची माणसाला. राम राम आपण जर घातला तर काही मुरक्या हसायचे आणि तरुण वर्ग. पण आता आपण जरी राम राम खालच्या स्वरात म्हणलं ना, जय श्रीराम, हे तरुण वर्ग वरच्या पट्टीत म्हणते जय श्रीराम. म्हणजे एवढा बदल झालाय, सगळे एक झालेत. प्रभू रामचंद्राचा बघा, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि राम मंदिरासाठी 3.5 लाख राम भक्त गेले, जीवदान बलिदान दिलं त्यांनी. पण त्यांना हे मंदिर बघायला भेटलं नाही. पण आपल्या डोळ्याने, तुमच्या डोळ्याने ते मंदिर बघतेत. आपले डोळे किती भाग्यवान आहेत की आपण ते मंदिर टीव्हीवर बघू शकतो, मोबाईलवर बघू शकतो, स्क्रीनवर बघू शकतो. आणि मला तर तुम्ही प्रत्यक्ष लावलं होतं मंदिर बघायला. मी गेलो तिथं, म्हणजे मी एकटं नाही, ही निमंत्रण पत्रिका
तुमची सगळ्याची निमंत्रण पत्रिका माझ्या हातात दिली. कोणाच्या तरी एकाच्या हातात द्यावं लागेल ना. म्हणून ती पत्रिका माझ्या हातात दिली. तुम्ही मला पाठवलं अयोध्येला म्हणून मी गेलो. राम मंदिराची वर्गणी मागायला आली आपल्याकडं गडावर RSSचे संघाचे माणसं. त्यांना मी म्हटलं आता वर्गणी तर द्यायची, किती देऊ म्हटलं. ते म्हटले तुमची इच्छा. पण त्यांना म्हटलं 15 दिवसांनी मी वर्गणी देईन तुम्हाला. 15 दिवसांनी, 15 दिवस मला वेळ द्या. म्हणजे वर्गणी मागायला परत या असं नाही म्हटलं बरं का. 15 दिवस वेळ द्या. कारण वर्गणी मागायला परत कधी बोलवायचं नाही. कारण वर्गणी जे मागतात ना ते आपलं सगळ्याचं काम करतात, त्यांचं एकट्याचं काम नसतं ते. म्हणून त्यांना त्रास द्यायचा नाही. त्यांना म्हटलं मला 15 दिवस टाईम द्या आणि तुम्ही जिथं असता तिथं मी आणून देईन पैसे वर्गणी. गेले ते. गेल्यानंतर म्हटलं वर्गणी द्यायची कशी द्यावा कशी द्यावा. अगदी आता 5 मिनिटातच आपल्याला कीर्तन समाप्त करायची, फक्त 5 मिनिटं सेवा करायची. म्हटलं वर्गणी कशी द्यावा. मग त्या गडावर, आपल्या गडावर 3 मजली इमारत झाली ना पलीकडं, त्याचं काम चालू होतं. आणि ज्या ठेकेदाराला ते काम दिलं होतं ना त्या ठेकेदाराला म्हटलं की तुमच्या साईटवर मला कामाला लावा, तुमच्या इथं कामाला लावा मला. ते म्हटले महाराज आम्हीच तुमच्या इथं काम करतो, तुम्हाला कसं कामाला लावायचं. ते काय कामाला लावेनात. 2-4 दिवस गेले आमच्या याच्यात. मग मी त्यांना शेवटी म्हटलं का हो तुम्ही मला कामाला लावेनात, तुम्हाला असं वाटतं का की मी काम करणार नाही म्हणून. काम करीन म्हणलं मी. तुमच्या लेबरपेक्षा माझ्याकडून 1 टोपलं जास्त टाकून घ्या. आणि मग त्यांनी कसं तरी मला कामाला लावलं. 8 दिवस मी त्यांच्या हाताखाली काम केलं. लोखंड देणं, सिमेंट देणं, थापी देणं, हे सगळे कामं त्यांच्या हाताखाली केले. आता उद्या पगार करायचा त्यांना लेबरचा. हप्ता भरला म्हणलं आता पगार आला, आपला पगार आला. आणि मग त्या सगळ्या लेबरमध्ये मी हजर. ते म्हटले महाराज तुम्हाला किती पैसे देऊ. म्हणलं तसं नाही. किती पैसे देऊ तसं नाही म्हटलं. ह्या लेबरला जी हजेरी असेल ना तेवढीच मला द्या. आणि मग त्यांनी मला 8 दिवसाचे पैसे दिले. आणि त्या पैशात दुसरे पैसे टाकले आणि ते राम मंदिराला दिले. ते राम मंदिराला दिले. आणि मग राम मंदिर, ते राम मंदिर बघताना इतका आनंद झाला. डोळ्याचे पारणे फेडणारं ते मंदिर आहे. आणि मंदिर बघताना मला असं जाणीव झाली की ह्या मंदिरामध्ये आपल्या कष्टाचं एक चिमूटभर का होईना पण सिमेंट असन. एक चिमूटभर का होईना, मुठभर का होईना आपल्या कष्टाचं सिमेंट असेल याच्यात. मग कष्ट करून जी गोष्ट मिळते ना त्याचा काही आनंद वेगळाच असतो. आणि जी गोष्ट सहज मिळते ना त्याचं महत्वच कळत नाही. काहीला रात्रंदिवस प्रॅक्टिस करून आवाज येत नाही आणि काहीला खूपच आवाज येतो प्रॅक्टिस न करता. या सोमनाथला खूपच आवाज आहे चांगला, प्रॅक्टिसच करीत नाही. काय करावा. विठाला विठाला विठाला. लता दिदीला नैसर्गिक आवाज होता, कोकिळा, जागतिक सहज आवाज. या महाराजांना खूपच आवाज आहे, चांगला आवाज आहे. आणि प्रॅक्टिस केली तर ते आणखीनच भारी होतील. पण कसं असतं टाइम निघून गेल्यावर माणूस म्हणतो नाही नाही हे करायला पाहिजे होतं बरं का. कधी कधी ऑफिसमध्ये गेल्यावर माणसाला साहेब बोलणं सुचत नाही काय बोलावं ती. आणि ऑफिसच्या बाहेर आल्यावर असं वाटतं की नाही नाही तिथं हा शब्द सांगायला पाहिजे होता. म्हणजे ती वेळेवर सुचत नाही ना. मग खूप काहीला गोड चांगला आवाज असणं, गोड आवाज असणं
ही साधूची कृपा असते. ज्या अर्थी तुमचे कंठ इतके मधुर आहेत, गोड आहेत, तुमच्यावर साधूची कृपा आहे. आशीर्वाद आहे तुम्हाला. आशीर्वाद असल्याशिवाय नाही, कुठलीच गोष्ट नाही. म्हणून या ठिकाणी बजरंगबली मारुतीराय प्रसन्न आहेत, आपल्यावर खुश आहेत. आणि मारुतीरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की ही अंधारवड वस्ती, सर्व हे भाविक यांची सगळ्याची भरभराट व्हावी आणि कोणालाही काडीचं दुःख होऊ नये अशी माझी हनुमानजीच्या चरणी प्रार्थना आहे. हनुमानजी तर दास आहेत, दूत आहेत, पण ते शूरही आहेत. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामी काजी तू सादर म्हणजे स्वामी म्हणजे मालक. मालकाच्या कामासाठी सादर म्हणजे तो तत्पर आहे, दक्ष आहे, सतर्क आहे, गाफील नाही. म्हणून गाफील राहायचं नाही बरं का. गाफील राहिलं की अपयश पदरात येतं. सतर्क राहिलं पाहिजे. म्हणून दुश्मनाला मुंगी जरी असली तरी बारीक नाही समजायचं. ती मुंगी सुद्धा हत्तीचा जीव घेत असते, है की नाही. म्हणून सतर्क राहायचं का यामध्ये आपल्या. काक चेष्टा बकोध्यान. काक म्हणजे कावळा. आता ते गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत सगळ्या. कावळ्याला तहान लागली होती. चेष्टा म्हणजे प्रयत्न. तो कावळा कसं पाणी प्यालाव. त्या घागरीत थोडंच पाणी होतं, पण खडे टाकून घागरीत खडे टाकून ते पाणी वर आलं आणि मग कावळा पाणी प्याला. काक चेष्टा. बकोध्यानम. बको म्हणजे बगळा. बगळा पाण्यात बसतो ना ध्यान लावून, समाधीस्त. मासा आल्याबरोबर पकडतो. तसं बगळ्यासारखं ध्यान पाहिजे. आणि झोप किती पाहिजे विचारलं का कुठे येतं. नाही. स्वान निद्रा तथैवच. स्वान म्हणजे कुत्र. कुत्र्यासारखी झोप पाहिजे माणसाला. झोपलाय का जागा हेच कळू नये माणसाला. सतर्क असावा. आपल्या कार्यात नेहमी सतर्क असावा. शूर. हनुमानजी शूर आहेत. आणि शूर माणूस दुसऱ्याचा दास होईन का. अहो 2 माणसं पाया पडले, 4 माणसं पाया पडले तर गुरुच्या पाया पडू वाटत नाही माणसाला. माणसाला वाटतं हे माणसं बी आपल्या पाया पडते, तर मग आता आपल्याला काय गरज आहे दुसऱ्याच्या पाया पडायची. किंवा जे आपल्या पाया पडते त्यांच्या समोर गुरुच्या पाया पडायची लाज वाटते. आपण जर त्या गुरुच्या पाया पडलो तर हे माणसं म्हणते की बारीकच आहे काय आणखीन. म्हणजे हे त्याला लहान करतं. हे अज्ञाने माणसाला लहान करतं. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. आणि तुकोबराय म्हणतात हे हनुमानजी तुम्ही भक्त तर आहात, दूत आहात रामाचे, आणि तुम्ही आणखीन कोण आहेत. साक्षात रुद्र.
केवळ नुसते दूत नाहीत, नुसते दास नाहीत, तर तुम्ही साक्षात रुद्र म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहात. तुका म्हणे रुद्रा, हे रुद्रा म्हणजे तुम्ही साक्षात भगवान शंकर आहात आणि अंजनी मातेचे पुत्र आहात. सुत म्हणजे पुत्र. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या सुता, सुत म्हणजे पुत्र. तसं ह्रस्व आणि दीर्घ, सुत म्हणजे पुत्र आणि सूत म्हणजे दास. एका उकाराचा फरक आहे. उकार जर पहिला उकार दिला तर पुत्र होतो आणि दुसरा उकार जर दिला तर त्याचा अर्थ दास होतो. तर तुम्ही साक्षात भगवान शंकराचे अवतार आहात. अशा प्रकारे ही सेवा या ठिकाणी झालेली आहे. श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर आता गुरुवर्य नारायण महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे. अगदी 2-4 दिवसावर खूप धावपळ, सर्व कार्य उरकाउरकी चालूच असते. पण एवढ्या गडबडीत आता कार्यक्रम बी सध्या मी कुठे जातच नाही कार्यक्रमाला, आणि जातच नाही म्हणून इथं कशी आराम मग, म्हणजे गेल्याशिवाय राहत बी नाही जात बी नाही आणि गेल्याशिवाय राहत बी नाही. पण जरी कार्यक्रमाला गेलो ना तरी सगळं मन त्या कामात असतं. आता मंडप लावायचा आहे, जागा साफ करायची, अशी अनेक कामं डोक्यामध्ये गोंधळ असतो. परंतु आज या ठिकाणी मला येण्याची सुवर्ण संधी लाभली. आपल्या गावचे सर्व तरुण मंडळी गडावर आली आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा आपल्या हनुमानजीचा वर्धापन दिन आहे, प्राणप्रतिष्ठेचा. खरोखर वर्धापन दिन उगं कोणाचे करायला, भगवंताचे देवाचे वर्धापन दिन असावा. कारण देवाची जयंती असते. देवाची जयंती साजरी करताना अतिशय आनंद असतो. म्हणून हनुमानजीची जयंती बी होते. हनुमान जयंती असते ना. हनुमानजी देव आहेत आणि हनुमानजी संत आहेत, हनुमानजी दास आहेत, हनुमानजी भक्त आहेत, सगळं काही हनुमानजी आहेत. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करायची आणि याच ठिकाणी आपल्याला थांबायचे. ज्ञानेश्वर